MPSC सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सामाजिक शास्त्र विषयांचा अभ्यास करत असताना काय करावं असं बऱ्याच विद्यार्थ्याच्या कमेंट येत आहेत. मित्रांनो, सोशल सायन्सची स्टडी करत असताना उदाहरणार्थ इतिहाससारखा विषय, माझा इतिहास आहे म्हणून इतिहासचं उदाहरण घेतो. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात अगोदर पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला चॉईस करायची आहे रेफरन्स किंवा संदर्भ साधनांची. तुम्ही जी पुस्तकं वाचणार आहेत त्यांची निवड करायची आहे. हे करत असताना तुम्हाला पाहायचं आहे की त्यामध्ये तुमचा सिलेबस किती आहे किंवा तुम्हाला सिलेबस कव्हर होईल अशा प्रकारे या साधनांची निवड करायची आहे. साधारणपणे तुम्ही निवडलेली जी संदर्भ साधनं असतील किंवा जी बुक्स असतील, तुमच्या एक विषय आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, तर तुम्ही कमीत कमी 3 लेखकांचं, नावाजलेल्या लेखकांचं आणि जी स्पर्धा परीक्षेला UPSC MPSC सेट नेट सारख्या परीक्षांना जी रेफरन्स बुक म्हणून विद्यार्थी सहसा वापरतात आणि त्यातले अभ्यासक ज्यांचं रेफर करतात की ही पुस्तकं वाचा म्हणून, अशा पुस्तकांचीच निवड करायची आहे. आणि हे करत असताना हे काम झाल्यानंतर तुम्हाला रीडिंग सुरू करायची आहे. थिओरॉटिकली किंवा पुस्तकं वाचणं सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे, MCQ टाईप सोडून. आणि असं करत असताना तुम्हाला ती पुस्तकांचं वारंवार रिव्हिजन करायचं आहे. उदाहरणार्थ आता तुम्ही प्राचीन भारत वाचला आहे, नंतर मध्ययुगीन भारत वाचला आहे, त्यानंतर आधुनिक भारत वाचला आहे, त्यानंतर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वाचला आहे, त्यानंतर इतिहासामध्ये शोध आणि अभियोग्यता हे वाचलेले आहेत. यांचं वारंवार रिव्हिजन झालं पाहिजे आणि हे एकदा दोनदा तीनदा करून भागत नाही. तुम्ही मिनिमम जरी सुरुवात केलेली असेल तरी तुमचं 5-5 7-7 वेळेस तरी व्हायला पाहिजे आणि 10 वेळेस झालं तरी काही हरकत नाही. आणि मग हे झाल्यानंतर मध्येच तुम्ही हे करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची जी बुक्स घेतली असतील हे करणं आवश्यक आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की 5दा वाचणं आणि एकदा लिहिणं बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस वाचन करत असता, पहिला टप्पा फास्ट रीडिंगचा झाल्यानंतर सेकंड टप्प्यावर किंवा तिसऱ्या टप्प्यावर तुम्ही अगदी संथपणे ती पुस्तकं वाचायची आहेत आणि तुमच्या नोट्स काढायच्या आहेत. तुमच्या हाताखालून ते गेलं पाहिजे, तुम्ही स्वतः काढल्या पाहिजे. अगदी तुमच्याकडे नोट्सची बुक्स अवेलेबल असतील तरीही या नोट्स काढणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं दृढीकरण होत राहतं. असं करत असताना एकदा वाचन केलं, दोनदा वाचन केलं आणि तिसऱ्या वेळेस वाचन करताना किंवा नोट्स काढत असताना खूप कंटाळा येतो. पण हा कंटाळा यावेळेस तुम्ही करायचा नाही. आणि मग नोट्स जाऊन एकदा झाल्यानंतर परत वाचन आणि त्याच्यानंतर परत वाचन आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या MCQ टाईप क्वेश्चनकडे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरकडे वळायचं आहे. आणि हे करत असताना शेवटी ज्यावेळेस एक्झाम जवळ येते त्यावेळेस माणसाची मानसिकता अशी असते, डेट्स वगैरे जाहीर झाल्यानंतर तर खूपच कंटाळा येतो, आता खूप अभ्यास झालेला आहे असं वाटतं. अशा वेळेस खूप कंटाळा आल्यानंतर एखादं साहित्याचं पुस्तक घ्या, कादंबरी घ्या, कथा घ्या, त्यातला आवडता भाग थोडाफार वाचत जा, जेणेकरून तुम्हाला, आणि इन्स्पिरेशनल काही असेल तर चालेलच, ते खूपच छान. त्यामुळे तुमचा कंटाळा दूर होईल. आणि दुसरी गोष्ट, हा कंटाळा जो आहे, हा भाग की आता वाचून काही ध्यानात राहत नाही आणि एक शेवटी परिस्थिती अशी येते, खूप अभ्यास केल्यानंतर ही परिस्थिती अशी येते की शेवटी कुठेतरी वाटायला लागते की अरे हे वाचलंय पण हे राहूनच गेलंय, हे येत नाही, असे क्वेश्चन आले तर काय मला हे जमतच नाही. तुमच्या 100% अभ्यासक्रमापैकी 10-15% अभ्यासक्रम शिल्लक राहिला तरीही काहीही हरकत नाही. इव्हन तुम्ही 100% अभ्यासक्रम कंप्लीट करावा ही अपेक्षा आहे, पण जर 100% अभ्यासक्रम कंप्लीट होत नसेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 80-85% अभ्यासक्रम तरी कंप्लीट होईल हे पाहायचं आहे. आणि कंटाळा आला तरी ते वाचन सुरू ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुमच्या हातात किंवा तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका असेल आणि त्याची उत्तरं असतील त्यावेळेस आपसुकच ते परीक्षेचं टेन्शन सगळंच समोर यायला लागतं. तुम्ही कमीत कमी इलिमिनेट कोणती उत्तरं करायची आहेत 4 ऑप्शन्सपैकी हे तरी ठरवू शकता. आणि 100% कोणीही MPSC UPSC सारख्या परीक्षेला हा पेपर सोडवत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की 1 चूक आणि 2.5 मार्क मायनस होणार आहेत. त्यामुळे प्रायोरिटी ठरवा
आणि सगळाच सिलेबस जर कव्हर झाला नसेल, इतिहासाचंच उदाहरण पुन्हा एकदा सांगतो की खूप मोठा सिलेबस आहे, 10 युनिट दिलेले आहेत वेगवेगळे आणि अत्यंत विस्तारित आहेत. अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही तुमच्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत आणि त्यामधले जे बेस्ट ऑफ तुमच्या आवडीचं आहे ते अगोदर कव्हर करून घ्या. जेणेकरून ते तुमचे मार्क्स, ते तुमचे गुण आहेत ते फिक्स होतील. आणि वाचन कंटाळा आला तरी तुम्हाला ठेवायचंच आहे. शेवटी खूप कंटाळा येतो अगदी वाचन करून. आणि तुम्ही जर 1-1.5 वर्ष अभ्यास केलेला असेल तर मस्ट कॉन्फिडेंट राहा. तुमची कॉम्पिटिशन फक्त 5 ते 10% विद्यार्थ्यासोबत आहे. सेटनेट सगळेच झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सेटनेट पास झालेले सगळेच अत्यंत गुणवान आहेत. बहुतांशी सेट किंवा नेट झालेले निम्मे कॅन्डिडेट असतील. तुमच्या विषयाला जर 1000 कॅन्डिडेट असतील तर निम्मे कॅन्डिडेट असतील. या निम्म्यापैकी निम्मे तरी बाय चान्स पास झालेले, अत्यंत आनंदित झालेले पास झाल्यानंतर असे असतील. आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस प्रयत्न केला, तिसऱ्या वेळेस प्रयत्न केला, त्यानंतर त्यांना त्यात यश लाभलेले नसतील किंवा मग त्यांचा शिक्षणाशी संबंध तुटलेला आहे, मधल्या काळामध्ये संसाराच्या रहाट गाड्यामध्येच गुंतून पडलेले आहेत. ज्यांनी कंटिन्युअसली अभ्यास केलेला आहे असे विद्यार्थीच कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे, ते ध्यानात ठेवा. फक्त ज्यांनी MCQ वाचलं आहे ते तुमच्या स्पर्धेमध्ये नाहीत. ही सुद्धा गोष्ट मी वारंवार आवर्जून सांगतोय तुम्हाला. MPSCचं स्वरूप त्या पद्धतीचं नसतं, कधीच नसतं. आणि MCQ टाईप वाचून तुम्ही 30% 100 क्वेश्चनपैकी जवळपास 30%च प्रश्नांची उत्तरं कव्हर करू शकता. आणि 60 मार्कामध्ये तुमचं स्पर्धा परीक्षेला, या सरळ सेवा भरतीला, सहाय्यक प्राध्यापकासाठी काहीही होणार नाही. त्याच्यामुळे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि आपला अभ्यास परीक्षा यायच्या आदल्या दिवशीपर्यंत कंटिन्यू ठेवा. ज्यांचे मुंबईला सेंटर आलेले आहेत त्यांनी 1 दिवस अगोदर मुंबईला पोहोचायचं आहे. मुंबईमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये तुमची ट्रेन एखाद्या वेळेस 10-12 तास लेट होऊ शकते. उद्या सकाळी पेपर आहे, तुमचा 8 तासाचा प्रवास आहे आणि तुम्ही आज निघालात आणि मध्येच 10-12 तासाचा लेट झाला, कुठे दरड कोसळली, काय झालं, मुंबईच्या रस्त्यावर वारंवार हे होत असतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा पेपर मिळणं तुम्हाला शक्य नाही. त्यामुळे 1 दिवस अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचून एखाद्या हॉटेलवर की राहणं होईना. आणि या परिस्थितीमध्ये तंगीमध्ये किंवा परेशानीमध्ये स्टेशनवर रात्र काढू नका, कारण झोप अत्यंत महत्त्वाची आहे. पेपरला जायच्या अगोदर तुमची झोप अत्यंत शांत झाली पाहिजे. पेपरच्या जवळचंच एखादं हॉटेल असेल किंवा ओळखीचे कोणी नातेवाईक असेल तर तिथं राहू शकता. आणि तिथे सहसा तुम्ही सेंटरच्या जवळचंच एखादं हॉटेल पाहून तुमची झोप व्यवस्थित होईल, तुम्हाला आराम करायला भेटेल आणि फ्रेश मूडमध्ये तुम्ही एक्झामला जाल असं पहा. कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केला आहे आणि रात्री झोपच झाली नाही आणि मग सगळंच विस्कटून जाईल. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.